भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे। सतीश वाघ खून प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व्यक्तीच त्यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे। मुख्य आरोपीच पूर्व वैमनस्यातून सतीश वाघ यांचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। समोर आलेल्या नव्या माहितीनुसार सतीश वाघ यांचा खून पूर्व वैमनस्यातून झाला आहे। वाघ यांचा खून करण्यासाठी 5 लाखांची सुपारी देण्यात आली होती। 4 ते 5 महिन्यांपासून वाघ यांच्या खुनाचा आरोपी प्लॅनिंग करत होते। वाघ यांच्याकडे काही वर्षांपूर्वी अक्षय जावळकर नावाचा भाडेकरू राहायला होता। हाच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। याआधी पुणे पोलिसांनी पवन शर्मा आणि नवनाथ अर्जुन गुरसाळे यांना अटक केली आहे। पूर्वी भाडेकरू म्हणून राहणारा अक्षय जावळकर आणि सतीश वाघ यांच्यात भांडण होते। त्या भांडणातून दोघांमध्ये वितुष्ट आले होते। या कारणावरून अक्षय जावळकर याने मागील 4 ते 5 महिन्यांपूर्वी वाघ यांना ठार करण्याची सुपारी पवन शर्मा याला दिली होती। मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी पवन शर्मा याने साथीदार नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे आणि इतरांनी कट रचला। तसेच अक्षय जावळकर यांच्याकडून रक्कम देखील स्वीकारली। वाघ मॉर्निंग वॉकला गेले असताना ठरल्याप्रमाणे आरोपींनी आधी त्यांचे अपहरण केले, त्यानंतर त्यांचा खून केला। वैयक्तिक कारणातूनच हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली। या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे।